डायलॉग ऐकलाय. जवळच्या मित्रांनी हेच सांगितलं की हे गाणं तुझ्याकडे बघूनच लिहिलंय असं दिसतंय. मला पहिल्यांदा थँक्स मिळते या सगळ्या टीमला. आता माझे समोरची बसली सगळी टीम, ह्यातले प्रोड्युसर असतील, डिरेक्टर असतील, सगळे एडिटर असेल, म्युझिक डिरेक्ट बॅकग्राऊंड करणारे असतील, हे सगळे नॉन महाराष्ट्रीयन. त्यांना मराठी फिल्म करायची ही एक खूप मोठी गोष्ट मला त्यांच्याकडे जाणवली आणि मला ती खूप आवडली. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा, कारण हे महाराष्ट्रात राहून त्याची भाषा वेगळी असून सुद्धा ते प्रयत्न करतात की एक मराठी आणि चांगली आणि मोठी फिल्म करतात आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केले, याचं मला कौतुक वाटतं. म्हणजे या फिल्मचा भाग म्हणून मला असं वाटतं की या फिल्ममध्ये मी कास्टिंग डायरेक्टर करतो. म्हणजे हे सगळे कास्टिंग आहे ते मी केले, कारण ह्या लोकांना ती माणसं बघून माहिती आहेत. हिंदी फिल्ममध्ये काम केलंय, मराठी फिल्ममध्ये काम केलंय, सिरियलमध्ये काम केलं असेल, पण ह्यांना कास्ट या रोलसाठी करावं हे त्यांच्या लक्षात नाही होतं. ते काम मी केले, त्यामुळे मला इतकी मजा आली की एक तर नंदू सरांसोबत काम करणं खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं. जेव्हा मी एकांकिका करायचं तर मुंबईचे तावळे वगैरे एकांकी वगैरे बघितली, तेव्हापासून मी त्यांना असं किंवा किशोर करत असतील त्यांच्यावर मी एक फिल्म केली होती, पण असं वरून काही झालं नव्हतं माझं. राजेश सरांचं मी कौतुक करेन, कारण मी त्यांची वेब सिरीज बघितली, मी वेडा झालो होतो. मी त्यांना म्हटलं ते काय काम केलं सर तुम्ही, किती कमाल केली. आणि कमलाकर बरोबर मी आधी काम केलंय, खूप सिरियल्स वगैरे केलेले आहे. मला त्यांचा कॉमेडीचं टायमिंग मला माहिती आहे. आता सुद्धा त्यांची एक नाटक चालू आहे श्रीमंत दामोदर पंत, त्याच्यात ते काम करतात, खूप अप्रतिम काम करतात, खूप चांगलं करतात. ही फिल्म आहे ना, मला असं वाटतं की खूप वेगवेगळ्या पद्धतीने खूप स्ट्रगल करत इथपर्यंत पोहोचले आणि आज हा दिवस बघतोय आपण. म्हणजे आम्ही सगळे प्रत्येक क्षणाला काही ना काही झगडतोय छोट्या छोट्या गोष्टींसाठी. टीजर असेल, ट्रेलर असेल, पोस्टर असेल, छोट्या गोष्टी असतील, सगळे कॅरेक्टर शोधून आणणं. आजही मला असं वाटतं की हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सगळ्या टीम मधल्या मेंबर्सचं मी समजतो हे आशीर्वाद आहे की आज इथपर्यंत आले. आता 9 तारखेला फिल्म प्रदर्शित होते. एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आम्ही सगळ्यांनी आणि मला खात्री फिल्म बघितलं तर तुम्हाला नक्की आहे. एक डॅशिंग पोलीस साकारावा तर अर्जुन पर्यंत कशी काही संधी आली नाही की तुम्ही वाट बघत होता चांगल्या फिल्मची? मी एका फिल्म मध्ये केलं होतं इन्स्पेक्टर चालून, पण ती फिल्म काही लोकांपर्यंत पोहोचली नाही. पण त्यानंतर मी वाट बघत होतो काहीतरी करायचं. शाहीर केल्यानंतर माझी खूप इच्छा झाली होती की आता एखादं डॅशिंग रोल करूया, ऍक्शन, ज्याचे डायलॉग्स असतील, डायलॉग्स ऐकून लोक टाळ्या वाजवतील, शिट्या वाजवतील. आणि त्यानंतर ही फिल्म माझ्याकडे आहे. मी चॉईस प्रोड्युसर आणि डिरेक्टरला दिली होती की ही गोष्ट करायची का ही गोष्ट करायची. तर त्याच्यावर भूषण पटेलचं एक्सपिरियन्स माणूस आहे, हिंदीमध्ये काम केलेलं माणूस आहे. त्यांनी मला सांगितलं की ही करूया, ही कमर्शियल फिल्म आहे. तर मी म्हटलं तुम्ही म्हणत असाल तर नक्कीच चांगली आहे, म्हणून मी हे करायचं ठरवलं. आणि मला माहिती होतं की ह्याच्यात जे मी कॅरेक्टर करतोय त्याच्यामध्ये डायलॉग्स भारी भारी डायलॉग्स आहेत. इव्हन बाकीच्या कॅरेक्टरना पण चांगले चांगले डायलॉग्स आहेत. ऍक्शन खूप छान आहे. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मराठी फिल्ममध्ये ऍक्शन हवी आहे असं लोक म्हणत असतात, त्या पद्धतीची ऍक्शन या फिल्ममध्ये आहे. आणि हे खूप सरप्राइझिंग आहे. जेव्हा मी पोस्टर बघितलं होतं तेव्हापासूनच प्रतीक्षा होती कधी एकदा सिनेमा भेटीला येतो आणि जो नौकांकी नाता येणार आहे. आता मी तुमच्या सहकलाकारांना, या चित्रपटातल्या इतर कलाकारांना मी मंचावर बोलवते. नंदू सर प्लीज कम ऑन स्टेज. अक्षया प्लीज ये. माझी खूप छान सोशल मीडिया मैत्रीण पहिल्यांदा भेटतं. सर प्लीज या. राजेंद्र सर, कमलाकर दादा, मला आता एवढीच कास्ट दिसते याच्यामध्ये 20-22 जण आहेत. आणि ज्यांनी हा वेगळा भार उचललाय डोक्यावर वेगळ्या भूमिकेचा, ते नाहीये राज खरं तर, पण नक्की त्यांचं काहीतरी इम्पॉर्टंटच कॅरेक्टर असणार आणि त्यांचा आवाज मला वाटतं ट्रेलरच्या सुरुवातीपासूनच आपल्याला ऐकायला येतो. मला सुरुवात करायची कमलाकर दादा आणि राजेंद्र सरांपासून की पोलीस खात्यात तुमचं पेन्शनचं वगैरे बोलणं झालंय की नाही? नाही, याला सुरू पण आहे काही दिवसांनी आणि तो सिनियर असल्यामुळे तो आधी बोलला. पेन्शन सुरू झालं, पेन्शन कोणती झाली की नाही? कारण कितीतरी प्रोजेक्ट्स मधून आम्ही तुम्हाला या भूमिकांमधून पाहिलं, पण प्रत्येक वेळेला वेगळेपणा टिकवणं हे माझ्यासाठी मला वाटतं खूप चॅलेंजिंग असेल. आत्ता जे बघतोय ते फारच वेगळं आहे, कारण कॉमेडीमध्ये जेव्हा आपल्याला थोड्याशा कॉमेडीमध्ये किंवा त्या गोष्टींमध्ये आपल्याला पोलीस साकारायचा असतो तेव्हा त्याला वेगळे पदर आपल्याला द्यावे लागतात. या सिनेमाच्या या भूमिकेविषयी तुमचा एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल. कॉमेडी म्हणून मी बोलतो आधी. ऍक्च्युली लिहिलं खूप छान होतं आणि जसं अंकुश म्हणाला की हे जवळजवळ सगळं कास्टिंग त्यांनीच केलं होतं. त्याच्यामुळे या निमित्ताने अंकुशचे खूप खूप आभार की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि आय थिंक भूषण सर होते
की काय करायचं तेवढंच सांगत होते, त्याच्यामुळे फार सुटायला मिळत नव्हतं. आणि याच्यात सगळ्यात मोठी कसरत ही होती की जे लिहिलंय तेवढंच पाठ करून बोलायचं होतं, एक्स्ट्रा काही बोलायचं नव्हतं. त्याच्यामुळे ते करताना खूप मजा आली. आणि इनोसंट कॅरेक्टर आहे, त्याच्यामुळे मला फार ऍक्टिंग करावी लागली नाही, कारण मी मुळातच इनोसंट आहे. त्याच्यामुळे मजा आली. आणि टीम आमचे प्रोड्युसर्स खूप छान काळजी घेतली आमची त्यांनी, त्याच्यामुळे खूप मजा आली. आणि तीच मजा तुम्ही 9 मेला अनुभवाल अशी अपेक्षा आहे. सर मला आठवतंय तरुण तुर्क म्हातारे लडकं या नाटकामध्ये तुम्ही जे आता कॅरेक्टर हे नाही तर ते नाही तर ती जी गंमत आहे ती त्या नाटकात एका अनुभवाला मिळाली होती मी पाहिलेल्यापैकी, आणि त्यानंतर आता ती तुमच्याकडून पाहायला मिळते. तर असं काही संदर्भ नसणाऱ्या गोष्टी जेव्हा बोलायच्या असतात तेव्हा किती गंमत येते? खूप खूप गंमत येते. कधी कधी किती असतात? नाही, मी जसं म्हणालो जेवढं लिहिलं होतं तेवढंच मी बोललोय. आणि मी मुळात ऍडिशन न घेणारच कलाकार आहे, त्याच्यामुळे जेवढं ठरलंय तेवढंच बोलतो मी. त्याच्यामुळे फक्त तो घरून घेऊन पण मजा आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं अंकुश म्हणाला, किशोर दादा आहेत किंवा नंदू दादा आहेत, यांच्याबरोबर काम करणं किंवा राजू आहे, खूप वेगळी मौज होती. अंकुश होता, कारण यांच्याबरोबर काम करताना ना खूप एकतर ते सगळे खूप इझी करतात समोरच्या ऍक्टरला. आणि कसं असतं की माझं नेहमी असं म्हणणं आहे की आपण ज्यांच्यावर काम करतो त्यांच्यातलं काहीतरी आपल्याला झिरपत असतं. त्याच्यामुळे हीच लोक आहेत ज्यांच्यातलं माझ्यात थोडंफार काहीतरी झिरपले, त्यांच्याबरोबर काम करण्यात खूप मजा आली. आणि तीच मजा तुम्ही 9 मेला अनुभवाल अशी अपेक्षा आहे, कारण आम्हाला फिल्म बद्दल फार काय बोलायचं नाही असं सांगितलं. सकाळी आल्या सांगितलं सगळं एवढं बोलायचं, एवढं कोणी बोलू नका, त्याचा सस्पेन्स सगळा बाहेर पडेल. राजेंद्र सर तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी पहिल्यांदा पोलीस इन्स्पेक्टर करतो. कोणाचा विश्वास नाही बसत या चित्रपटात पहिल्यांदा. मी या अर्थाने म्हणालो कारण प्रत्येक वेळेला इन्स्पेक्टर करताना मी तोच विचार करतो की मी पहिल्यांदा करतो. असा मी विचार करेन तर काहीतरी वेगळं करेन, अदरवाईज क्राईम पेट्रोलचे एपिसोड कंटिन्यू राहतील. तसं नाही करायचं मला. मी ऑफिसला गेलो तर मला सांगितलं आधी इन्स्पेक्टरचं आहे, म्हटलं परत तेच कपडे, ठीक आहे. गोष्ट ऐकल्यानंतर म्हटलं नाही मी करा. खूप छान कॅरेक्टर आहे माझं, स्ट्रिक्ट आहे, पोलीस स्टेशनचा इन्चार्ज आहे आणि हे सगळे माझ्याकडेच असतात आणि काहीतरी जे चोरी दाखवली आहे ही घटना घडतात आणि त्याच्यावरती ही पुढचा सिनेमा आहे आमचा. पण आम्ही मजा केली, एन्जॉय केलं शूटिंग. असं नाही झालं कधी की अरे फॉल्ट आहे मला परत जायचं त्या पिक्चरला, असं नाही झालं. कारण ॲज अ टीम वर्क आम्ही सगळे खूप छान होतो. भूषण सरांचं विशेष कौतुक की त्यांना जर काही सांगितलं तर त्यांनी असं कधीच नाही सांगितलं जो मैं कर बोल रहा हूं कर, असं नाही केलं. थँक्यू व्हेरी मच सर, लव यू फॉर दॅट. आणि ऐकून घेतलं त्यांनी, सजेशन असतील ते ऐकले, त्यांनी आम्हाला करायला दिलं तसं तेवढा फ्री हँड दिला. आणि आमचे निर्माते विक्रम सर आणि ध्रुव सर वेळच्या वेळेला पेमेंट केले सगळ्यांचे. तरी फोन करावा लागला नाही की अरे सर पेमेंट नाही आहे, असं नाही झालं. जेवण खाणं सगळं उत्तम प्रोडक्शन हाऊस, त्याच्याबद्दल 100 200 मार्क देईल मी त्यांना. आणि ॲज अ टीम आम्ही खूप छान मेहनत घेऊन हा एक सिनेमा केला. जसं नंदी सरांबरोबर काम करायचं होतं मला, त्यांच्याबरोबर इज अ व्हेरी सिनियर ॲक्टर. किशोर दादा मी केलंय काम आणि यांच्यावर मी पहिल्यांदा काम करतो. पण खूप छान फिल्म आहे, 9 मेला नक्की बघा. सहज कुटुंब जाऊन बघण्यासारखी फिल्म आहे, सस्पेन्स थ्रिलर आहे, मजा येईल. थँक्यू. नंदू सर मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. एकतर तुम्ही नेहमीच वर्सटाईल भूमिका करता. मी तुम्हाला आल्यालाच म्हटलं की तुमची प्रत्येक भूमिका मला आवडते. या सिनेमामध्ये तुम्ही पोलीस करताय, पोलीस इन्स्पेक्टर करताय, तर मुळात कथा ऐकल्यानंतर किंवा जी कास्ट आहे ती ऐकल्यानंतर तुमची रिॲक्शन काय होती? सगळ्यात आधी मी कास्टिंग डिरेक्टरला धन्यवाद. मला माहित नव्हतं, मला वाटलं ते मला ओळखतात, त्यांनी मला कास्ट केली की काय, पण यांनी सजेस्ट केलं ना. पण खरंच मला एक चांगली गोष्ट अशी वाटली की मगापासून बोलण्यात येत होतं की या टीमच्या मराठी फिल्मच्या मागे बहुतेक सगळी टीम हिंदी क्षेत्रात काम करणार. आणि मला त्याच्यामुळे म्हणजे आता मी त्याचं काही भाग बघितलं चित्रपटाला, तर माझ्या हे लक्षात आलं की प्रत्येक प्रदेशाची एक भाषा असते किंवा त्या चित्रपटाचा एक कोट असतो. जसं की मल्याळम फिल्ममध्ये एक वेगळा एक कोट आहे, त्यांचे डिलिव्हरी, इंग्लिश फिल्म वेगळी असते, मराठी फिल्म हिंदीचा आहे. तर मला वाटतं की या चित्रपटामध्ये हिंदी आणि मराठीचं मिश्रण तुम्हाला दिसतं. कारण ते प्रेझेंटेशन जे आहे, कारण भूषणजीचं मला फार कौतुक वाटतं. म्हणजे खूप त्यांना एक 5-7 वेळेस तरी मी म्हटलो सर्वांचे की असा डिरेक्टर मला आता मराठीत दिसत नाही किंवा माझ्या
ह्याच्यामध्ये आला नाही संपर्कात, पण हवा तेवढा शॉट घेणारा दिग्दर्शक आला. कारण की मी एक दोनदा फंबल झालो का नाही प्रॉपर हो गया, नाही वो कटने झाला नाही, खाली इतना ही सेंटेन्स मतलब इतना आज जास्त नाही की तुमचं हे एवढं हां कुछ नाही करणार. तर असा दिग्दर्शक मला खूप दिवसांपर्यंत त्यांना गंमत वाटली त्याच्यात. आणि मला तर आपल्या मराठीमधलं ना आता कमलाकडे काही म्हणते, पण हे सगळेजण स्वतःच्या खांद्यावर फिल्म पेलू शकतील असे करा. कॅरेक्टरमध्ये छोट्या छोट्या करतात कामं, पण आज जर त्याला लीडमध्ये घेतला आणि त्यांनी जर काम केलं तर माझं असं सदैव म्हणणं आहे, आपली सगळीच टीम मराठीमध्ये की ते एकटा कॅरी करू शकतील अशी आपली कलावंत मंडळी, आणि ती अशी सगळेजण छोट्या छोट्या कॅरेक्टर्समध्ये आणि अख्खा एक प्रोजेक्ट तुमच्यासमोर घेऊन येतात. तर मला वाटतं अजून परवडी काय असणार आहे प्रेक्षकांना. एकतर खूप छान विषय आहे फिल्मचा, खूप चांगली फिल्म केली आणि सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. मी खरंच अंकुश सरांना थँक्यू म्हणेन, जसं सर म्हणाले कास्टिंग घ्यायचं, पण मी खूपच छोट्याशा फिल्मचं काही बॅकग्राऊंड नसलेल्या घरातून येते आणि मी सिरियल्स केल्या, छोटे मोठे काम करत करत इथपर्यंत आले आणि अशी अंकुश सरांनी इतकी मोठी संधी दिली. मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं सुदैव काहीच नाही आहे. भूषण सरांसोबत माझी पहिली म्हणजे सरांसोबतचा माझा एक्सपिरियन्स, आमचे डिरेक्टर आहेत ते, आणि सर मला आत्ताही ती गोष्ट आठवते की सर कायम म्हणाले की जितना कम करोगे स्क्रीन पे उतना वो ज़्यादा उठ के दिखेगा. आय एम शुअर हे मला ते आम्ही सगळ्यांच्याच लक्षात असलेली गोष्ट आहे आणि मी खूप शिकली आहे सगळ्यांकडून. आमचे प्रोड्युसर्स खरंच असं सर म्हणाले की त्यांनी खरंच खूप काळजी घेतली आणि खूप सपोर्ट केला सगळ्याच बाबतीत. सो मी सगळ्यांना थँक्यू म्हणते. स्पेशली सगळे जे कास्ट अँड क्रू आहेत त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत केली. माझी खरंच खूप इच्छा आहे अँड आय रिअली वॉन्ट की यू ऑल जस्ट गो टू द थिएटर्स अँड एक्सपिरियन्स इट. थँक्यू. सर तुमच्याकडे खूप एक्सपिरियन्स प्रत्येक एपिसोड मी अनुभव सांगेनच, पण मला असं वाटतं की या टीममध्ये काही लोक आहेत ज्यांच्याबद्दल मला फक्त बोलायचं. संदीप दंड होते आपले रायटर, म्हणजे एकांकिका स्पर्धेमधून आलेला मुलगा नगरचा आहे आणि अचानक एका फिल्मच्या निमित्ताने भेटला आणि मग त्याच्याकडनं मी फिल्म लिहून घेतली. एक लिहिली, मग दुसरी लिहिली, दुसरी झाली, मग तिसरी लिहिली, आज चौथी फिल्म तो माझ्यावर घेतो. म्हणजे साडेमाडेतीन जी फिल्म आहे जी मी डिरेक्ट करतोय ती त्याने लिहिली. नो एंट्री, पुढे लोक आहे परत येणार, ती पण त्याने लिहिली. महादेव नावाची फिल्म आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे, मी अनाऊन्स केलं, ती देखील त्याने लिहिली. तर मला सांगावं असं वाटतं की खूप चांगला रायटर आपल्या इंडस्ट्रीमध्ये मिळाला. सुनील सिंग आहेत, खूप वर्षापासून हिंदी फिल्मचं बॅकग्राऊंड आणि हे करत आले, साऊंड डिझाईन करत आले, आणि आता ह्या मराठी फिल्मचं जे तुम्ही ऐकताय प्रत्येकाचे सोलो म्हणजे मला वाटतं राजेश सरांची जी एंट्रीचा शॉट आहे त्याला जे म्युझिक वाजले ते कमाल म्युझिक वाजले. तुम्हाला फिल्म बघितलं कळेल की काय केलंय. सर थँक्यू सो मच. आता ते मनसूरभाई नाही आहेत तिथे जे एडिटर आहेत, खूप कमाल पद्धतीने त्यांनी एडिट केलं. परेल तो माझा सगळा सराउंडिंग तो पोलिसांचाच आहे, सगळे मित्र पोलिसच आहेत. माझ्या समोर म्हणजे त्यांचे जे वडील होते जे पोलीस होते त्यांची मुलं देखील पोलीस झाल्यानंतर देखील ते माझे मित्र आहेत अजूनही. सो माझा आणि त्यांचा कनेक्ट खूप चांगला आहे आजपर्यंत, म्हणून आजपर्यंत मला त्यांनी पकडलं नाही, पण आज तो अनुभव पण मी घेऊन टाकला. नक्कीची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस तिकीट जवळ बाळगावं लागायचं ट्रेननी जायचे याला हैदराबाद, आणि माझं तिकीट घरी काय घाईमध्ये, आणि मी ट्रेनमध्ये चढलो बसलो आणि मग मला सांगितलं की नाही तुम्हाला पैसे परत भरावे लागतील सगळे. अहो तिकीट आहे माझं, हेच आहे काय त्याच्यावर दुसरं कोणी येणार का मला सांगा. जे काही आमची चर्चा झाली त्याच्यावर त्यांनी ऐकलं नाही. माझ्या खिशात त्यावेळेस ते काही 1000-1200 रुपये तिकीट होतं, ते भरल्यानंतर माझ्या म्हणजे मी इकडून तिकडून काढून ते सगळे तिकिटाचे पैसे भरले. आणि मग रात्री जेवायचा प्रश्न, त्याचं जेवण नाही. ही सगळी जी बडबड होती ती सगळ्या घरामध्ये झाली होती. त्यांचं तिकीटच राहिलं वगैरे, काहीतरी ऍक्टर मिळते आणि त्यांना जायचं होतं. ती चर्चा सगळ्यांनी ऐकली आणि नंतर मग जेवायचा माझा प्रश्न, मग मी काही जेवायची ऑर्डर दिलीच नाही आणि वर जाऊन झोपलो. म्हणजे आता सकाळी तिथे गेल्यानंतर काय बघायचं आपण बघू. तितक्यात मीन टाईम पोलिसाला ते कळलं, जो याच्यामध्ये होता कंपार्टमेंटमध्ये रात्रीचे पोलीस हिंडतात. त्यांनी मला उठवलं, तुमच्याकडे तिकीट हरवलं आणि पैसे सगळे संपले. म्हणलं हो ते असं झालं झालं. कारण सोलापूरला एक माझे मित्र आहेत, ते मला पैसे आणून देतील, काळजी नाही करून मी जेवण सांगितलं माझ्याकडे तुम्ही जेवा. तर मला वाटतं की हे त्यांना त्यांच्या कामावर गेलं की माझ्याकडे जेवायला पैसे नाही. तर त्यांनी एवढी घेऊन की यार मी तुला जेवण घालतो, तू काय कसं होणार आहे. तर हा एक माझा छान
पोलीस बापरे किती काय मला तर काही सुचत नाही. मी थोडा वेळ बरं एवढं तरी म्हणाले का आई ती झोप ना तर पोलीस येतील एवढं तरी झालं काय मी मडला क्रायपेटोचं शूटिंग करत होतो आणि मी असं कॉस्ट्युम मध्ये होतो. गाडी टर्न मारून येणार होती, म्हणलं थांब मी नाही पुढं, मी थांबतोय, मी थांबतो. बुलेटवरती एक पोलीस इन्स्पेक्टर गेला, मी बघितलं गेला, ब्रेक मारला, परत आला, परत राऊंड मारून गेला, 2-3 राऊंड मारले. शेवटी तो आला चौथ्यांदा आणि स्टँड लावली. सर मी घाबरलो. पोलीस, आपण कुठल्या पोलीस स्टेशनला एकत्र काम केलं? नाही मी पोलीस नाही, नाही मला माहिती आहे. आपण कुठल्या पोलीस स्टेशनला होतो ते मला सांगा. मी 3 वेळा राऊंड मारला. मी विचार करतोय तुम्हाला आपण कुठेतरी काम केलं पोलीस स्टेशनला. कुठलं पोलीस स्टेशन? मी खरा इन्स्पेक्टर नाहीये, मी क्राईम पेट्रोल मधला इन्स्पेक्टर आहे. वाटत नाही. माझ्याबरोबर कधी असा काही किस्सा घडलेला नाही, पण मी इतक्या वेळेस इन्स्पेक्टरचा रोल केलेत ना की आता माझ्यावरती पोलीस केसही होऊ शकतात. तर खूप छान छान विषय नेहमीच आम्ही हाताळतो. तर या सिनेमाची कथा तुम्हाला काय वेगळी जाणवली म्हणून हा सिनेमा आपण मराठी प्रोड्यूस करावा असं तुम्हाला वाटलं? नमस्कार, मुझे हिंदी में बोलूँगा मैं सब कुछ समझ गया आपने क्या बोला. मेरे लिए मराठी दूसरी फिल्म है, इससे पहले आनंद ने किया था मुझे. तो आई मीन इन दैट प्रोसेस में मराठी सीख गया. तो अभी मतलब आप लोग बात करते हो तो मुझे समझ में आ जाता है. आई मीन हम लोग बहुत मेहनत से फिल्म बनाई है. आई मीन भूषण सर आई मीन हमने रिक्वेस्ट किया, उनको हमने स्टोरी सुनाई, तो आई मीन ही सेड कि हम करेंगे. देन आई जॉइन विद विक्रम एंड विद हिज हेल्प फाइनली इट्स गोइंग टू बी अ वेरी बिग फिल्म. एंड लास्टली अंकुश दादा, उनका बिना ये फिल्म पॉसिबल नहीं. मला तेच विचारायचं पण की अंकुशदा ऑनबोर्ड कसा आहे? नमस्कार, आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया, आपने मुझे यहाँ बुलाया और ऐसे ही मतलब भीड़ लगा रखी है कि बस दिल खुश हो गया. शुक्रिया कि आप लोग आए. और दादा को बेसिकली ध्रुव जी पिछले 5 सालों से चेस कर रहे थे, इफ आई एम करेक्ट, राइट दादा? तो 2017 या 18 मेरा ख्याल है इसके पीछे आप आवाज आहे. तुम्ही ट्रेलर बघा, तुम्हाला सांगायला जरूर नाही लागेल. तुम्ही ट्रेलर पहा, तुम्ही जाणार जवाब देंगे. नक्की जाणार. कहानी ही ऐसी है, जैसे कि मैंने कहा पहले कि ये फिल्म की स्टोरी देखिए, हर बार हर डायरेक्टर आपके स्टेज पे आके हर प्रोड्यूसर ये बोलता होगा हमारी स्टोरी डिफरेंट है. दिस इज नॉट अ न्यू थिंग. हटके ये हटके है मेरा, है ना, ये कुछ डिफरेंट है. मेरे पास पूरा पैकेज दे रहा हूँ मैं आपको. अंकुश सर हैं, नंदू जी बैठे हुए हैं, राजेंद्र जी हैं, कमल जी हैं, किशोर जी अनफॉर्चुनेटली आज नहीं आ पाए, वो हैं इस फिल्म में. कहानी के साथ साथ पूरा फुल पैकेज दे रहा हूँ मैं ऑडियंस को. एक इतने अच्छे स्टारों का एक जगह होना, एक स्टोरी के अंदर इन्वॉल्व होना अपने आप में दर्शाता है कि फिल्म बहुत कमाल की होगी. तभी इन्होंने और अंकुश चौधरी को पहली बार आपने कहा है इंस्पेक्टर पुलिस, तो इसमें मतलब कुछ मतलब सवाल रह नहीं जाते.